श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, उद्या 12वीचा OCMचा पेपर आहे. याच्यातील काही महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे, जे भरपूर वेळा परीक्षेत आले होते आणि उद्या देखील येतीलच. याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओत तुम्हाला देणार आहे. चॅनलवर नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. सर्व IMP प्रश्न तुम्हाला भेटतील. तर बघूयात आपण टॉप क्वेश्चन्स. व्हिडिओच्या खाली लिंक आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक कोर्स दिसेल. फक्त 50 रुपयामध्ये तुम्हाला सर्व IMP PDF फाईल भेटतील. फटाफट क्लिक करा. तुम्हाला सर्व प्रश्न त्याच्यातील केले तर तुमचा नक्कीच पेपर हा चांगला जाईल. आतापर्यंत तुम्ही मराठी, हिंदी, इंग्रजी या पेपरांचा अनुभव घेतला आहे. मुलांचे फीडबॅक देखील चांगले येत आहेत. त्यामुळे फटाफट 50 रुपयाचा विचार करू नका. आत्तापर्यंत तुम्ही जे काय मेहनत केलेली आहे त्याला स्मार्ट वर्कप्रमाणे तुम्ही हा कोर्स घेऊन तुम्हाला भरपूर IMP प्रश्न येतील. तर तुम्हाला काही डेमो प्रश्न मी दाखवतो, ज्याच्यामध्ये कशा प्रकारे प्रश्न मी तयार केलेले आहेत. तर बघा, फंक्शन्स ऑफ वेअरहाऊस, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ द मार्केटिंग टू द सोसायटी अँड कन्झ्युमर्स, डिफाईन बँक अँड सेकंडरी फंक्शन ऑफ बँक, डिफाईन बँक, एक्सप्लेन द डिफरंट टाइप्स ऑफ द बँक. त्यानंतर डिफाईन मार्केटिंग, एक्सप्लेन द फंक्शन ऑफ द मार्केटिंग, explain the importance of the controlling, what are the function of warehouse, and explain the 5 principles of the Henry Fayol. त्याचप्रमाणे types of warehouse, what is insurance, explain the principle of insurance, what is the explain 4 P's 7 P's. हा एक प्रश्न. प्लॅनिंग, कंट्रोलिंग, KPO, BPO. हे मी तुम्हाला काही डेमो दाखवले, पण त्या कोर्समध्ये तुम्हाला अत्यंत जशा प्रश्नपत्रिकेमध्ये जसं तुम्हाला क्वेश्चन नंबर हे तुम्हाला मी काही डेमो प्रश्न दाखवले, पण प्रश्नपत्रिकेनुसार जसे काही तुमचं प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आहे, फरक स्पष्ट असतील, डिफाईन द टर्म्स असतील, त्यानंतर मोठे प्रश्न असतील, लघुत्तरे असतील, स्टेटमेंट असतील, पूर्ण चॅप्टर वाईज प्रश्नपत्रिकेच्या स्वरूप वाईज पूर्ण एक्सप्लेनेशन, पूर्ण प्रश्न दिलेले आहेत. तर फटाफट कोर्स बाय करा. आणि याच्यातले मी काही तुम्हाला इम्पॉर्टंट प्रश्न हे दाखवलेत, हे परीक्षेला पडतीलच. मला जो काही अनुभव आहे त्याच्यावरून मी सांगतो तुम्हाला. वेअरहाऊस, मार्केटिंग, बँक्स, इन्शुरन्स हे शब्द लक्षात ठेवा. 4 P 7 P, KPO, BPO आणि हेनरी फेनॉल. हे जे काही प्रश्न मी दाखवलेत ना, हे परीक्षेला येतातच, लक्षात ठेवा. तर तुम्ही आणखीन पण कोर्स बाय केला नसेल तर फटाफट बाय करा. तुम्हाला नंतर पस्ताव होऊ शकतो की आपण 50 रुपये जर दिले असते तर नक्की आपल्याला सर्व इम्पॉर्टंट प्रश्न भेटले असते. ते इम्पॉर्टंट प्रश्नांचा जरी अभ्यास केला तर तुम्हाला बोर्डाच्या OCM पेपरात चांगले मार्क मिळतील. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. काय अडचण असेल तर कमेंट करा. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे. लिंक ओपन नसेल होत तर तुम्ही डायरेक्टली प्ले स्टोअरला नाना फाउंडेशन सर्च करा. आणि काही पेमेंटची अडचण असेल तर तुम्ही आम्हाला WhatsApp ग्रुपला मेसेज करू शकता. परत भेटूयात नवीन अपडेट्ससोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.